आज मी इथे वटपौर्णिमा स्पेशल मस्त अशा तवकिरीच्या वड्या बनवलेल्या आहेत। तवकिरीला दुसरा काय शब्द आहे ते समोर तुम्हाला मी व्हिडिओ सांगतेच आहे, पण हे कुठेही सहज उपलब्ध होईल अशा आहेत। चवीला अप्रतिम आणि पहिल्यांदा जरी करत असाल तरी बिघडणार नाही एवढ्या सोपी, म्हणजे पहिल्या प्रयत्नात सुद्धा बिघडणार नाही एवढ्या सोपी आहे। चवीला अप्रतिम आणि साहित्यसुद्धा अगदी प्रमाणात आणि गोडसुद्धा अगदी प्रमाणात। तर कशा बनवलेल्या आहे वड्या त्यासमोर आपण व्हिडिओत बघूया। त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात पहिले इथे पॅन ठेवलेला आहे। तुम्ही कुठलाही पॅन घेऊ शकता, नॉनस्टिक घ्या किंवा स्टीलची कढई घ्या, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्या, पण लोखंडाची शक्यतो घेऊ नका। त्यानंतर यात 4 वाटी दूध घातलेलं आहे मी। सेम वाटी आपल्याला प्रमाणासाठी घ्यायची आहे, दुसरी वाटी वापरायची नाही आहे। तर या वाटीने 4 वाटी पहिले मी दूध घालून घेतलं आहे आणि 1 वाटी मी साखर घातलेली आहे। तर इथे साखर घालून घ्यायची आहे। त्याच दुधाच्याच वाटीत मी साखर घातली होती, म्हणून आपल्या स्पॅच्युलाच्या साहाय्याने मी पूर्ण काढून घेते आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं। एक उकळ आली की आपण यात आपल्याला पावडर टाकायचं आहे तवकिरीचं। तवकीर म्हणजे अरारोट पावडर। तर अरारोट पावडर हे उपवासाला चालतं, उपवासासाठी चांगलं असतं। त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी त्याचे फायदे भरपूर असतात। तोंड येणं, पोटात जळजळ होणं या भरपूरशा रोगावर याचा उपयोग होतो। तर इथे मी फूड कलर घातलेला आहे। तुम्ही फूड कलरऐवजी केसरच्या काड्या दुधात भिजवून त्या टाकल्या तरीही चालेल, फूड कलर नाही वापरला तरीही चालेल, टोटली ऑप्शनल आहे। आता इथे मी एकच वाटी अरारोट पावडर टाकलेला आहे। 1 वाटी अरारोट पावडर, 1 वाटी साखर आणि 4 वाटी दूध, हा प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आणि पहिल्यांदा ज्यांनी कधी किचनमध्ये जाऊनही नसेल बघितलं, त्याने जरी पहिल्यांदा ह्या केल्या वड्या तरी ह्या परफेक्ट होतात, चुकणार नाही, काहीच नाही। तर याच्या गुठळ्या फोडत याला छान मस्त मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला गुठळ्या फोडायला त्रास होत असेल तर दूध, साखर आणि अरारोट पावडर एकत्र आधी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गॅस ऑन करायची, म्हणजे त्याच्या गुठळ्या पडण्याचा प्रश्नच येत नाही। त्यानंतर इथे मी वेलची पावडर घातलेलं आहे। मी रेग्युलर म्हणजे रेडीमेड वेलची पावडर घातली आहे। तुम्ही रोजची आपली जे वेलची असते त्याला कुटून घातलं तरीही चालते। तुम्ही याच्यात जायफळसुद्धा घालू शकता। ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे बदाम घातलेले आहेत। तुम्ही बदामाऐवजी काही दुसरे ड्रायफ्रूट्स आवडेल तुम्हाला ते सुद्धा घालू शकता किंवा नाही घातले तरीही चालेल। तर ड्रायफ्रूट्स घालून घेतले, याला छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। अजून घट्ट होऊ द्यायचं। खूप छान लागतात, चविष्ट लागतात, खूप जबरदस्त। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे। एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत। तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। आणि हो, आजची जर रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही ही रेसिपी कुठल्या शहरातनं बघताय ते मला नक्की कळवा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठल्या शहरांपर्यंत पोहोचलेली आहे। तर आता इथे बघा सगळं मिक्स होत आलं आहे। त्यात मी 1 चमचा तूप घातलेला आहे। तुम्ही तूप नाही घातलं तरी चालेल, पण तुपाने खूप छान फ्लेवर येतो। तूप घातल्यानंतर त्याला छान मस्त घट्ट होऊ द्यायचं। बघा व्यवस्थित असं छान घट्ट झालेलं आहे। एकीकडे मी ताटलीलासुद्धा थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेतलं आहे। नाही केलं तरी चालते, पण मी नेहमीप्रमाणे ग्रीस करून घेतलं आहे। तर आता इथे जे आपल्याला बाहेर तेल तूप सुटलेलं दिसतंय, असं झालं की आपण याला ताटलीत टाकून घ्यायचं किंवा तुमच्याकडे जर कुठलं पॉट असेल तर चौकोन ज्याही शेपचं बनवायचं असेल त्यानुसार टाकून घ्यायचं। तर इथे ताटलीत आता मी हे सारण घालून घेते, व्यवस्थित सारखं मिक्स करून घेते। वरतून सजावटीसाठी छान थोडेसे बदाम किंवा तुम्ही काही पण वापरू, गुलाबाच्या पाकळ्या वापरू शकता, काजू, पिस्ता हे सगळं वापरू शकता ड्रायफ्रूट्समध्ये सजावटीसाठी किंवा या वडीत घालायला। याला छान व्यवस्थित असं सारखं मी पसरवून घेते आहे, मस्त असं छानसं। ते आता तूप दिसतंय, जेव्हा आपलं पूर्ण वड्या होईल तर तूप दिसणार नाही। तुम्ही तूप नाही घातलं तरीही चालेल, घातलं तर फारच छान, टेस्ट खूपच छान येते, म्हणजे अशीही छान लागते, पण तूप घातल्यानंतर खूप अप्रतिम अशी टेस्ट येते। तर वरतून आता मी बदामाचे काप घालते। तुम्ही वरतून बदामाच्या कापाऐवजी काजू, पिस्ता किंवा गुलाबाच्या पाकळ्या की तुम्हाला आवडेल ते टाकू शकता, नाही घातलं तरीही चालेल। तर असं करून छान त्याला थोडंसं प्रेस करते, म्हणजे बरोबर सेट होणार आणि याला रूम टेम्परेचरवरच गार होऊ द्यायचं आणि नंतर मस्त अशा वड्या पाडून घ्यायच्या। तुम्हाला आवडेल त्या शेपच्या, साईजच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि मस्त खायच्या। अगदी गोड प्रमाणात, चविष्ट अशा ह्या वड्या लागतात। पहिल्यांदा जरी कराल तरी खूप छान आणि अगदी झटपट होणाऱ्या आहेत, खूप मस्त। आता हे छान मस्त गार झालेलं आहे
आता मी याच्या वड्या पाडून घेते, व्यवस्थित अशा पाडून घ्यायच्या आहे. मधामधात बदाम कटलं जात नव्हतं, तर मी थोडंसं दाबून प्रेस करून कापून घेतलेल्या आहेत. खूप मस्त अशा यावेळेस वड्या केलेल्या आहेत. या वटपौर्णिमेला या वड्या नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मला नक्की कळवा. आणि हो, ही रेसिपी आपल्या मैत्रिणींबरोबर, मित्रांबरोबर किंवा घरच्यांबरोबर शेअर नक्की करा आणि या वटपौर्णिमेला ही रेसिपी नक्की करून बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.